नमस्कार, मी लीना. आज आपण बनवतोय मस्तपैकी चमचमीत असे सुरणाचे कबाब. खूप छान लागतात आणि करायलाही सोपे आहेत. आपण शामी कबाब करतोय, पण पद्धत आज मी थोडीशी वेगळी वापरणार आहे. ॲक्च्युली पारंपरिक शामी कबाब करण्याची जी पद्धत असते त्याच्यामध्ये चणा डाळ भिजवून मग ती वाटून कबाबमध्ये घातली जाते आणि बेसन पण थोडंसं भाजून वापरलं जातं. पण आज मी हे दोन्ही गोष्टी वापरणार नाही आहे. त्याच्याऐवजी मी वापरणार आहे आज ओट्स. बघूया कशी करायची ही रेसिपी. पॅनमध्ये तेल घालते. साधारण एक 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे मी. टेबलस्पून. थोडंसं जास्त लागतं. तेल तापलेलं आहे आपलं. आता इथे मी 2 हिरव्या मिरच्या आणि साधारण अर्धा इंच आलं बारीक चिरून घेतलेलं आहे ते घालते. त्याच्यात आता हा मी उकडून घेतलेला सुरण आहे आणि छान बारीक झालेला आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता एकदम मॅशी झालेला आहे. छान उकडला गेला आहे. तो घालते. हळद घालते. त्याच्यानंतर तिखट, धणेपूड, जिरेपूड हे सगळं आपण छानपैकी मिक्स करून घेऊया. एक 2 मिनटं ठेवते मी. 2 मिनटं झालेली आहेत. आता मी याच्यामध्ये घालते गरम मसाला आणि हा पण छान मिक्स करून घेऊया. गॅस बंद करते मी आणि हे आता मी सगळं या बाउलमध्ये काढून घेते. आणि आता हे थोडंसं गार होऊ दे. आता हे सुरण मी या मॅशरनी जरा मॅश करून घेते आधी. सुरण मॅश झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी कांदा घालते. त्याच्यानंतर कोथिंबीर, थोडीशी काळी मिरीपूड. मी इथे 2 वेलची कुटून ठेवली होती त्या घालते. मी मगाशी म्हटलं तसं ओट्स आपण वापरतोय. ओट्स मी फक्त आधी भाजून घेतले होते आणि नंतर मिक्सरवर बारीक करून घेतले. ते घालते थोडे आणि चवीनुसार मीठ. याच्यात आपण एक अर्धा लिंबू पिळतोय. आता हे आपण छानपैकी सगळं एकत्र करून घेऊ, मिक्स करून घेऊ व्यवस्थित. मी उरलेलं ओट्स पण आता ह्याच्यात वापरते. म्हणजे पूर्ण 1 वाटी ओट्स आपण वापरलेले आहेत. आणि आता हे छानपैकी सगळं मिक्स करून नंतर आपण त्याच्या टिक्की करूया, म्हणजे कबाब करूया. मी हाताला थोडंसं तेल लावून घेते आणि आता आपण याचे कबाब करूया. तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता. मी इथे गोलच करते. आणि थोडंसं क्रिस्पीनेस येण्यासाठी मी इथे ब्रेड क्रम्स लावलेले आहेत.
हे सगळे कबाब करून घेते मी. आता इथे मी तव्यावर थोडंसं तेल घालते. आणि त्याच्यावर आपण हे कबाब शॅलो फ्राय करणार आहोत. थोडंसं वरून पण तेल सोडते मी आणि मीडियम हीटवर ठेवलेलं आहे. झालेले आहेत आपले कबाब. आता काढून घेते मी. हे कबाब अजून चटपटीत होण्यासाठी आपण थोडासा वरून चाट मसाला घालूया. आहेत की नाही करायला एकदम सोपे आणि तेवढेच चटपटीत. नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या या. तोपर्यंत बाय.